शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांना महाराजांच्या चरणी मांडले। गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक राहिले आहे। निसर्गाचा लहरीपणा, कर्जाचा डोंगर आणि आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत। हीच व्यथा खासदार देशमुख यांनी महाराजांसमोर व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य यावे, त्यांना मानसिक बळ मिळावे आणि या आत्महत्येच्या सत्रामुळे विस्कळीत झालेली ग्रामीण अर्थव्यवस्था पुन्हा सावरली जावी, यासाठी त्यांनी महाराजांकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेतले। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, मात्र आज तोच सर्वाधिक संकटात सापडला आहे। राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असतानाच अशा कठीण काळात शेतकऱ्यांना आध्यात्मिक बळ मिळणेही तितकेच गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। प्रेमानंद महाराजांच्या सानिध्यात बसून खासदार देशमुख यांनी मतदारसंघातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। या भेटीमुळे मतदारसंघातील सामाजिक आणि संवेदनशील प्रश्नांवर लोकप्रतिनिधी म्हणून असलेली त्यांची जाणीव अधोरेखित झाली आहे। आध्यात्मिक शक्तीच्या माध्यमातून जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचा मानस यावेळी व्यक्त झाला।